नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या बऱ्याच व्हिडिओ प्रेझेंटेशनपासून आपण पौवर्त्याच्या काव्यलक्षण विचारायला आपण सुरुवात केलेली आहे. आपण पौवर्त्यांनी सांगितलेली काव्यलक्षणे याचा सविस्तरपणे आपण विचार करत आहोत. गेल्या 2 व्हिडिओपासून आपण पौवर्त्य काव्यलक्षणाचा विचार मांडत आहोत. पौवर्त्यांनी एकूण 6 काव्यलक्षणे सांगितलेली आहेत. या 6 काव्यलक्षणापैकी पहिलं काव्यलक्षण आहे अलंकार. हे काव्यलक्षण भाम नावाच्या अभ्यासकांनी मांडलेलं आहे. त्यानंतर दुसरं काव्यलक्षण आहे वक्रोक्ती. हा विचार, हे काव्यलक्षण, हा सिद्धांत कुंतक नावाच्या अभ्यासकांनी मांडलेला आहे. त्यानंतरचा तिसरं काव्यलक्षण आहे रीतिविचार. हे काव्यलक्षण वामन नावाच्या संस्कृत अभ्यासकांनी मांडलेलं आहे. त्यानंतर चौथं काव्यलक्षण आहे औचित्य विचार. या काव्यलक्षणाचा उद्गाता, प्रणेता किंवा तत्ववेत्ता किंवा जनक असं म्हटलं तरी चालेल, हा क्षमेंद्र आहे. क्षेमेंद्रांनी हे काव्यलक्षण मांडलेलं आहे. या वेगवेगळ्या अभ्यासकांनी ही काव्यलक्षणे मांडलेली आहेत. ही काव्यलक्षणे साहित्याच्या, काव्याच्या, वाङ्मयाच्या दृष्टीने आनंद देणारी आहेत. या काव्यलक्षणातूनच साहित्याचं मूल्यमापन अभ्यासकाला करता येतं आणि त्यातूनच एक रसनिष्पत्ती होते. अशा पद्धतीची चर्चा या वेगवेगळ्या अभ्यासकांनी मांडलेल्या काव्यलक्षणाच्या आधारे आपण केलेली आहे. ही काव्यलक्षणे परिपूर्ण आहेत, सर्वांगपूर्ण आहेत, सरस आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत का नाही याची आपण चर्चा केलेली आहे. आणि यामध्ये कोणत्या उणिवा आहेत हे सुद्धा आपण शेवटी सांगितलेलं आहे. आज त्या पुढचं काव्यलक्षण आहे ध्वनी विचार नावाचं काव्यलक्षण आहे. ध्वनी विचार हे काव्यलक्षण आनंदवर्धन या संस्कृत अभ्यासकांनी मांडलेलं आहे. आणि हे काव्यलक्षण त्यांनी ध्वन्यालोक या संस्कृत ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. ध्वन्यालोक या संस्कृत ग्रंथामध्ये त्याने सविस्तरपणे ध्वनिविचार या काव्यलक्षणाची, ध्वनिविचार या सिद्धांताची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि इतर संस्कृत अभ्यासकांनी जे काही काव्यलक्षण सांगितलेले आहेत त्यांच्या काव्यलक्षणापेक्षा मी मांडलेला काव्यलक्षणाचा हा ध्वनी सिद्धांत, ध्वनी विचार किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणाच्या आधारे त्यांनी पटवून देण्याचं काम केलेलं आहे. आनंदवर्धनांनी ध्वनिविचार हे काव्यलक्षण कशा पद्धतीने मांडलेलं आहे आणि त्यांनी मांडलेला विचार हा वाङ्मयाच्या दृष्टीने किती लाभदायक आहे आणि त्यातून कोणकोणत्या प्रकारची रसनिष्पत्ती होते याचा आपण आज विचार करणार आहोत. आनंदवर्धन हा जो अभ्यासक आहे, हा अभ्यासक संस्कृत साहित्यातला अतिशय पंडित अशा प्रकारचा अभ्यासक आहे. आणि त्यांनी अशा पद्धतीने मांडणी या ग्रंथामध्ये सुद्धा केलेली आहे. आनंदवर्धनाने ध्वनी विचार या सिद्धांताची मांडणी करत असताना
त्यांनी व्याख्यासुद्धा सांगितलेली आहे. व्याख्या म्हणजेच या काव्यलक्षणाचं, या ध्वनी सिद्धांताचं, या ध्वनी विचाराचं त्यांनी सूत्र मांडले. व्याख्येच्या माध्यमातून त्यांनी सूत्र मांडलेलं आहे. ते सूत्र म्हणजेच त्यांनी मांडलेली व्याख्या. ते व्याख्येत म्हणतात काव्येश आत्मा ध्वनी, आणि पुढे म्हणतात ध्वनिरात्मा काव्येशे. ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे. ध्वनीशिवाय काव्याची निर्मिती होऊ शकत नाही. हा मूलभूत, हा महत्त्वपूर्ण विचार त्यांनी या व्याख्येच्या माध्यमातून मांडलेला आहे. काव्यामध्ये, साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये, कवितेमध्ये, कादंबरीमध्ये जे काही लिहिलं जातं त्या लेखनाची वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर त्यातून अर्थ ध्वनित होत असतो. आणि तो जो काही अर्थ ध्वनित होत असतो, ध्वनी म्हणजे शब्दाचा अर्थ, ध्वनी म्हणजे आवाज. आणि एखाद्याने शब्द उच्चारल्यानंतर किंवा आपण स्वतः वाचल्यानंतर पहिल्यांदा त्या शब्दाचा आवाज निर्माण होतो, ध्वनी निर्माण होतो. आणि तो ध्वनी आपल्या कानावर पहिल्यांदा पडल्यानंतर, आपण ऐकल्यानंतर, श्रवण केल्यानंतर त्या शब्दाचा जो अर्थ ध्वनित होतो, प्रतीत होतो, व्यक्त होतो, तो जो काही अर्थ आहे, शब्द साहित्यशास्त्रामध्ये शब्दाच्या 3 शक्ती आहेत: अभिधा, लक्षणा, व्यंजना. या 3 शब्दशक्ती साहित्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतात. आणि या 3 शब्दशक्तीच्या माध्यमातून वाङ्मयाचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने आपापल्या व्यासंगाच्या माध्यमातून तो उलगडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अभिधा, लक्षणा, व्यंजना यालाच वाचार्थ, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ असेही म्हणतात. एखादा शब्द आपला कानी पडल्यानंतर, ऐकल्यानंतर त्यातून पहिल्यांदा त्या आवाजाचा अर्थ जो ध्वनित होतो त्याला वाचार्थ असं म्हणतात. वाचार्थ हा शब्दाचा पहिला अर्थ, वाचार्थी शब्दाची पहिली शक्ती. ऐकल्यानंतर लगेच चटकन, पटकन आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळणे, आकलन होणे, समजणे, त्याला काय म्हणतात? वाचार्थ. आणि वाचार्थावरच दुसऱ्या 2 शक्ती आहेत, लक्षणा आणि व्यंजना. त्याला लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ 2 शब्दाच्या शक्ती आहेत. एखादा शब्द ऐकल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ आपल्याला जर समजत नसेल, उमजत नसेल, कळत नसेल, आकलन होत नसेल, तर आपल्याला पुढच्या शक्तीचा अंदाज लावावा लागतो. पुढची शक्ती चाचपडावी लागते, शोधावी लागते. त्या शब्दाचे निकष या शक्तीला, या शब्दाला लागू पडतात की नाही. पहिली शक्ती तर आपल्याला पहिल्या शक्तीच्या आधारे आपण त्या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला, तो काही अर्थ आपला शोधता आलेला नाही, सांगता आलेला नाही, आणि तो समजलेला नाही. म्हणून आपला दुसऱ्या शक्तीचा शोध घ्यावा लागतो. आणि त्याही शक्तीचा शोध, समजा त्या शक्तीच्या माध्यमातून आपण त्या शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि शब्दाचा अर्थ समजला नसेल तर आपल्याला तिसऱ्या शक्तीकडे जावं लागते, व्यंजना शक्तीकडे जावं लागतं. आणि म्हणून वाचार्थ आणि लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ. आणि वाचार्थ हा जो आहे हा सर्वसाधारण माणसाची शक्ती आहे. वाचार्थ सर्वसाधारण माणसाची शक्ती आहे. आणि वाचार्थ शब्दशक्ती ही सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये, बोलण्यामध्ये, जगण्यामध्ये ती शक्ती वापरली जाते. आणि लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ ही शक्ती महाकवीच्या काव्यात दिसून येते.
फक्त महाकवीच्याच, जे प्रतिभासंपन्न आहेत, जे विद्वत जण आहेत, विदग्ध आहेत, ते विचारवंत आहेत, जे प्रतिभासंपन्न आहेत, अशा व्यक्तींच्या साहित्यामध्ये, काव्यामध्ये ही शक्ती दिसून येत असते. आणि म्हणूनच आनंदवर्धनाने या दोन्ही विचारालाच त्यांनी दोन्ही हाच काय काव्याचा आत्मा असं म्हणलेला आहे. आणि जो काही काव्यातून शब्दातून दोन्हीत अर्थ व्यक्त होतो, तो दोन्हीत अर्थ व्यक्त झालेला तो वाचार्थापेक्षा तो भिन्न असतो. सामान्य माणसाला काव्यातला दोन्हीत अर्थ समजत नाही, उमजत सुद्धा नाही. म्हणून दोन्हीत अर्थ वाचार्थापेक्षा अगदी सूक्ष्म असतो. बारकाव्यामधला बारकावे त्यामध्ये दडलेले असतात, लपलेले असतात. त्या शब्दातले धागे दोरे ज्यांच्याकडे लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ शक्ती प्रयत्नाने, अभ्यासाने, व्यासंगाने ज्यांनी मिळवलेली आहे किंवा काहींना उपजत लाभलेली आहे, अशीच माणसं या शब्दशक्तीचा वापर करत असतात. आणि म्हणूनच दोन्ही विचार, दोन्ही सिद्धांत आणि दोन्ही हे काव्यलक्षण देश, काल, परत्वे, संदर्भाप्रमाणे बदलत असतं. आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून आणि तेव्हाच रसिकाच्या मनात रस निष्पत्ती होत असते. पण ही शब्दशक्ती कळाली पाहिजे तर रस निष्पत्ती होते. एखाद्याला त्या शब्दातला अर्थ समजत नसेल, तो वेड्यासारखं पाहिल आणि तो समोरच्या माणसाला वेड्यात काढेल. आणि समोर बोलणाऱ्यालाही आणि ऐकणाऱ्यालाही या शब्दाचा अर्थ दोन्ही झाला असेल, समजला असेल, हृदयाला जाऊन पोहोचला असेल, तर दोघांच्या मनामध्ये रस असा खळखळून वाहतो. जसं झरा वाहतो आपला, खळखळ खळखळ आवाज देत झरा वाहत असतो, तसं एखादं वाक्य किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ समजल्यानंतर दोघांच्याही मनामध्ये एक उत्कट अशा प्रकारची रस निर्मिती होत असते. आणि केवळ रसवाचक किंवा भाववाचक शब्द योजनेने रसनिष्पत्ती होते असं अजिबात नाही. आणि कवी जो काही कविता लिहितो, त्या कवितेच्या शब्दाच्या माध्यमातून रसनिष्पत्ती होत असते. अशा प्रकारचा त्या काव्यामध्ये मतितार्थ, भावगर्भ, रसग्रहण त्या कवितेमध्ये दडलेलं असतं. आणि म्हणून ध्वनीत होणाऱ्या शब्दापासूनच काय होत असते, रसनिष्पत्ती होत असते. आणि ही जी ध्वनी शक्ती आहे, ही ध्वनी शक्ती सर्वांना कळत नाही. फक्त जे सहृदय आहेत, ज्यांना त्या शक्तीची जाणीव आहे, ज्यांना त्या शक्तीची दृष्टी आहे, आकलन क्षमता अधिकची आहे, अशा माणसांनाच ही शक्ती कळत असते. म्हणूनच ध्वनीत होणारा काव्यार्थ म्हणजे ध्वनिवय. म्हणूनच या ध्वनीतला रस हा महत्त्वाचा घटक आहे. आणि या माध्यमातूनच बरेच माणसं या शक्तीचा वापर करतात. दैनंदिन जीवनामध्ये, व्यवहारामध्ये, सर्वच क्षेत्रामध्ये वापर करत असतात. उदाहरणामध्ये ज्ञानेश्वरी आहे, संत तुकाराम आहेत, संत नामदेव आहेत, संत जनाबाई आहेत. यांचे अभंग आपल्याला कळत नाहीत, कारण या अभंगामध्ये ध्वनी शक्तीचा वापर त्या संतांनी, त्या कवीने केलेला आहे. आणि त्या अभंगातला अर्थ सहज आपल्याला समजत नाही. त्या अभंगाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला खोलात जावं लागतं. आणि त्यातूनच अशा प्रकारचे वेगवेगळे अर्थ, वेगवेगळी रसनिष्पत्ती
आणि वेगळा आनंद सुद्धा निर्माण होत असतो. आपल्याला ध्वनी काव्यलक्षणाचं जर उदाहरण घ्यायचं असेल, सूर्य अस्तास गेला. सूर्य अस्तास गेला या उदाहरणाचा अर्थ प्रत्येक प्रांतामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे अर्थ निघू शकतात. ध्वनी विचार म्हणजे डोहामध्ये एखादा खडा टाकल्यानंतर तो खडा तळाला जाईपर्यंत अशी वेगवेगळे वलये तरंग निर्माण होत असतात. तसं सूर्य अस्तास गेला या वाक्याचे अनेक अर्थ निघतात, अनेक अर्थ निष्पन्न होतात. व्यक्तिपरत्वे या वाक्यातून अर्थ मला वेगळाच भावतो. सूर्य अस्तास गेला, एखाद्या रोजगाराला, मजुराला वाटेल आता आपल्याला घराकडे जाण्याची वेळ झालेली आहे. गुराख्याला वाटेल गाई गुरं घराकडे घेऊन जायची वेळ झालेली आहे. चोराला वाटेल आता आपली चोरी करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. आणि सूर्य अस्तास गेल्या, सूर्य अस्तास जाणे ही भौगोलिक घटना आहे, भौगोलिक सत्य आहे. शास्त्रीय दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या. परंतु त्या एका वाक्याचे कितीतरी अर्थ आहेत. सूर्य अस्तास गेला, एखाद्या वारकरी माणसाला, माळकरी माणसाला भजन करण्याची वेळ झालेली आहे. एखाद्या माऊलीला वाटेल एखादा दिवा मंदिराला घेऊन जायची वेळ झालेली आहे. आणखी दुसऱ्या माऊलीला वाटेल स्वयंपाक करण्याची वेळ झालेली आहे. मी अशा प्रकारचे वेगवेगळे अर्थ त्यातून व्यक्त होतात. कारण अशा ध्वनी या काव्यलक्षणाचा अर्थ व्यक्तिपरत्वे बदलत जात असतो. दुसरे उदाहरण आपल्याला सांगता येईल, कोंबडा आरवणे. कोंबडा केव्हा आरवतो? पहाटे आरवतो. कोंबडा आरवल्यानंतर लोकांना वाटले 4चा टाइम झालेला आहे, 4 वाजलेले आहेत, पहाट झालेली आहे, सकाळ झालेली आहे. गाई गुरं शेताकडे घेऊन जायची वेळ झालेली आहे. काही माऊलींना वाटेल सडा सारवण करण्याची वेळ झालेली आहे. काहींना वाटेल रांगोळी काढण्याची वेळ झालेली आहे. काहींना शेताकडे जाण्याची वेळ झालेली आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे अनंत अर्थ ध्वनी विचारातून व्यक्त होतात. आणि म्हणून ध्वनी विचार हा सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये रेंगाळणारा विचार नाही. जे सामान्य माणसापेक्षा असामान्य आहेत, लौकिकापेक्षा अलौकिक आहेत, अशा माणसाच्याच मनामध्ये हा विचार घुमत असतो. आणि अशीच माणसं ही या काव्यलक्षणाच्या माध्यमातून साहित्याचा अन्वयात लावण्याचा प्रयत्न करतात. आणि हा विचार आनंदवर्धनाने जरी मांडला तरी हा काही परिपूर्ण विचार नाही. आता या ध्वनी विचार काव्यलक्षणाचा किती लोक वापर करतात? ध्वनी विचार हा किती लोकांच्या जीवनामध्ये तो उपयोगात आणला जातो? ध्वनी विचार आकलन करणारी माणसं, समजून घेणारी माणसं, ध्वनी विचार हा किती लोकांना पेलतो, किती लोकांना झेलता येतो, किती लोकांना वापरता येतो लेखनामध्ये, वाचनामध्ये, हे सर्वच लोकांना वापरता येत नाही. म्हणून हे काव्यलक्षण सुद्धा अपूर्ण आहे. यामध्ये सुद्धा काही उणीवा आहेत. म्हणून आपल्याला सुद्धा यामध्ये आक्षेप नोंदवता येतो. ध्वनीत अर्थ सर्वच काव्यात असतो असं अजिबात नाही. सर्वच माणसं अलंकारिक, उपमा, उत्प्रेक्षा, यमक, अनुप्रास, दंडी याचा वापर करत नाही. मात्राव्रत, गणव्रत या अशा माध्यमांचा सर्वच लोक वापर करत नाहीत. काही सहज सुद्धा लोक घेऊन जातात, बोलून जातात. अशा प्रकारचं काव्यलक्षण या ठिकाणी आनंदवर्धन नावाच्या अभ्यासकाने ते मांडलेलं आहे आणि त्याची आपण सविस्तर सुद्धा चर्चा केलेली आहे. त्यानंतर शेवटचं काव्यलक्षण आहे रस विचार.
तर पहा, या वेगवेगळ्या अभ्यासकाच्या माध्यमातून आपण काव्यलक्षणाची जी काही चर्चा करत आहोत, त्या चर्चेचा शेवट पूर्णविराम या काव्यलक्षणाने होत असतो. शेवटचं काव्यलक्षण आहे रसविचार. काव्यलक्षणामधलं सर्वश्रेष्ठ काव्यलक्षण, सर्वोत्तम काव्यलक्षण जो कोणता असेल तर रसविचार नावाचं काव्यलक्षण आहे. रसविचार हे काव्यलक्षण विश्वनाथ नावाच्या संस्कृत अभ्यासकांनी साहित्य प्रदन या संस्कृत काव्यग्रंथामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. आणि हाही अभ्यासक या काव्यलक्षणाची मांडणी विचार सूत्र व्याख्येच्या माध्यमातून मांडतो. वाक्यम रसात्मकम काव्यम. रस हाच वाक्याचा महत्त्वाचा घटक आहे. वाक्यम रसात्मकम काव्य म्हणजेच हा विचार सुद्धा आनंदवर्धनांनी अतिशय कणखरपणे मांडण्याचं काम केलेलं आहे. वाक्यम रसात्मकम काव्यम. आपण एखाद्या माणसासोबत संवाद साधत असाल, आपण बोलत असू, लिहित असू, व्यवहार करत असू आणि त्या व्यवहारामध्ये, त्या बोलण्यामध्ये, संवादामध्ये जर रस नसेल, समोरचा माणूस ऐकणारच नाही. प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक बोलण्यामध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये रस असला पाहिजे. रसाशिवाय आपण ते कार्य चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. रस नसेल तर आपण करणारच नाही. रस म्हणजे काय? रस म्हणजे भावना. त्या कामाबद्दल आपली भावना असली पाहिजे, त्या व्यक्तीबद्दल आपली चांगलं मत असलं पाहिजे. आपण जे काम हाती घेत आहोत त्या कामाविषयी आपली आवड असली पाहिजे. आवड जर नसेल तर ते काम करण्यासाठी आपल्याला सवड सुद्धा मिळत नाही. आणि एखाद्याने सांगितलं मग जबरदस्तीने जे काम करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यामध्ये रस निर्माण होणार नाही. रस म्हणजे आता सांगा भावना आहे, भावना असली पाहिजे. कारण त्या कामाविषयी, त्या व्यक्तीविषयी, त्या प्रसंगाविषयी, त्या घटनाविषयी आपल्या मनामध्ये भावना उद्दीपित झाली पाहिजे. ती भावना क्रोधाची असेल, ती भावना प्रेमाची असेल, ती भावना शृंगाराची असेल, ती भावना कौटुंबिक असेल, ती भावना स्वातंत्र्याची असेल, देशभक्तीची असेल, ती भावना दुःखाची असेल. भावना असली पाहिजे. भावनेशिवाय आपण प्रत्येक जण भावना जर असेल तरच काम करतो, अन्यथा करत नाही. आता उदाहरणामध्ये ऑनलाईन क्लासेस आहेत. शिक्षणाविषयी आवड पाहिजे, शिक्षणाविषयी आवड पाहिजे, जिज्ञासा पाहिजे, कुतूहल पाहिजे. मला काहीतरी शिकायचं, मला काहीतरी घ्यायचं, मला काहीतरी ऐकायचं आहे. जर आवड नसेल तर आपण ऑनलाईन क्लासेस सुद्धा अटेंड करत नाही. आवड पाहिजे. आणि ही जी आवड आहे, हा जो रस आहे, शैक्षणिक रस हा जो आहे तो एका दिवसात तयार होत नाही मुलांना. आपल्या घरचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या सभोवताचं, आपले मित्रपरिवार कसे आहेत त्यानुसारच सभोवताचं वातावरण कसं आहे त्यानुसार शैक्षणिक रस तयार होत असतो. हा शैक्षणिक रस बाजारात वगैरे पैसे देऊन मिळत नाही. तो आपला तयार करावा, हळूहळू तयार करावा लागतो, उपजत करावा लागतो, निर्माण करावा लागतो. तेव्हाच रस तयार होतो, तेव्हाच भावना तयार होत असते. पहा, एखादं कविता आहे, कथा आहे, कादंबरी आहे, वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये काय भावना तयार होत असतात. आता आपण साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेला अभ्यासपत्रिकेचं आपण अध्यापन करत आहोत. मी अध्यापन करत आहे, तुम्ही अध्यापनाचं ग्रहण करत आहात, तुम्ही अध्ययन करत आहात. आता हे ऐकल्यानंतर साहित्य विचार अभ्यासपत्रिकेचं अध्यापन ऐकल्यानंतर तुमच्या मनात सुद्धा एक आवड निर्माण झाली पाहिजे, रस निर्माण झाली पाहिजे. आणि तो रस तुमच्या मनाला जर भावला, तुमच्या मनाला जर आवडला
तरच तुम्ही अभ्यास कराल, तरच तुम्ही ऐकाल, अन्यथा ऐकणार सुद्धा नाही. मी चांगल्या पद्धतीने जर अध्यापन जर केलं तर ते अध्यापन तुम्हाला आवडेल, रस निर्माण होईल. आणि मी चांगल्या पद्धतीचं अध्यापन जर नाही जर केलं तर रस निर्माण होणार नाही. रस निर्माण होणार आहे, तुम्हाला आवडणारच नाही. सर काय बोलतात, काय शिवाय मला काहीच कळत नाही. मग तुम्ही इंटरेस्ट, इंग्रजीमध्ये काय म्हणतात, भावनेला काय इंटरेस्ट म्हणतात. पहा, तुमचा इंटरेस्ट कसा डेव्हलप होतो, तुमच्याकडे इंटरेस्ट कसा आहे यावर रस विचार अवलंबून आहे. आणि अध्यापन ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये सुद्धा काही अनुभव तयार होतात. एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर, संवाद साधल्यानंतर अनुभव तयार होतात. तो व्यक्ती चांगला आहे बरं का, ती व्यक्ती चांगली आहे, तो व्यक्ती चांगला आहे, ते सर चांगले आहेत, ते कॉलेज चांगलं आहे, ही भावना आहे मुलांनो. आणि असं कोणी एखाद्यानं सांगून आपल्या मनामध्ये भावना तयार होत नाहीत. कारण त्या प्रसंगाविषयी, त्या घटनाविषयी, त्या महाविद्यालयाविषयी, त्या प्राध्यापकाविषयी, त्या विषय जो काही विषय आहे तुमचा, तो विषय तुम्हाला अनुभवावा लागेल, पाहावं लागेल, वाचावं लागेल, समजून घ्यावं लागेल. आणि या गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला अनुभव येतो. आणि तो अनुभव तुम्ही सांगतो हा चांगला आहे, हा वाईट आहे. रस हा अनुभवावर अवलंबून आहे, सांगण्यावर अवलंबून नाही, पाहण्यावर अवलंबून नाही. अनुभव घ्यावा लागतो. आता उदाहरणामध्ये जेवण आहे, आपण जेवण केल्यानंतर आपल्याला कळेल हा स्वयंपाक चांगला आहे, रुचकर आहे, स्वादिष्ट आहे. आणि एखादं जेवण चांगलं जर असेल तर आपण एक घास 32 वेळा आपण चावतो, त्यातून पाचक रस तयार होत असतो. पाचक रस, जे लाळ असतो ना, लाळ, पाचक रस तयार होत असतो. आणि काही पदार्थ ताट पाहिल्यानंतरच आपल्या मनामध्ये नकार तयार होत असतो. रस आपल्याकडे आता दुसरा तयार, चांगला रस तयार होत नसते. आपले पहा डोळे, नाक पहा इतके तेज तीक्ष्ण असतात, काही गोष्टी आपल्याला पाहूनच कळत असतात मुलांना. आणि अशा प्रकारचे अनुभव घेतल्यानंतर, प्रत्यक्ष जीवन जगल्यानंतर यातून वेगवेगळे असे रस तयार होत असतात मुलांना. रस म्हणजे तुम्ही आंब्याचा रस असं समजाल, आंब्याचा रस वगैरे नाही. हे साहित्याचे रस, वाङ्मयाचे रस, लालित्याचे रस, हे वेगवेगळे रस आहेत. असे एकूण 9 रस आहेत साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये. आणि हे जे रस आहे, हे रसाचा सुद्धा आपला अनुभव येतो मुलांनो. आणि अनुभवातून आपण सांगत असतो, हा करुण रस आहे, हा शृंगार रस आहे, हा रौद्र रस आहे, हा भक्ती रस आहे, वगैरे वगैरे वगैरे. अनुभव घेतल्यानंतर आपण सांगत असतो, हा प्रेम रस आहे. आणि अशा प्रकारचे म्हणूनच अनुभव घेत असतो. म्हणून भावना जागृती, बघा, भावना जागृती हीच सुखद वाटते. भावना महत्वाची आहे मुलांनो. आणि हीच भावना प्रत्येक माणसाला, प्रत्येक वाचकाला रमणीय व आकर्षक करत असते. आणि वेगवेगळ्या भावनांची जागृती सुंदर चित्राद्वारे डोळ्यापुढे उभी टाकते. आता बघा, वेगवेगळ्या भावनांची जागृती, वेगवेगळ्या भावनांची प्रतिमा आपल्या समोर तयार होत असते. आता आपला देशभक्ती ही भावना आहे. आता देशभक्तीची प्रतिमा काय आहे? तिरंगा झेंडा, बरोबर आहे, 3 रंग, चक्र. कारण चित्राच्या माध्यमातून सुद्धा आपण तिरंगा आपण सर्वजण पाहिलेला आहे. आता उदाहरण आपली आई, आपल्या आईची प्रतिमा, आपल्या वडिलांची प्रतिमा, आपल्या बहिणीची प्रतिमा, आपल्या कुटुंबाची प्रतिमा, आपल्या घराची प्रतिमा आपण पाहिल्यानंतर आपली नजर सहज जाते आपल्या घराकडे, कुटुंबाकडे, की असं असं घर आहे, इथे हे आहे, तिथे आहे, बरी प्रतिमा तर. कारण ते आपण पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. आणि त्याविषयी आपण प्रेम, जिव्हाळा, या गोष्टी सगळ्या भावना तयार होत असतात. आता उदाहरणामध्ये रस कशी निर्माण होतात पहा. शिवचरित्र उदाहरण घ्या, किंवा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व आपण
ऐकलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, त्यांना पाहिलेलं नाही आपण. त्यांची प्रतिभा माहीत आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी काय केलेलं आहे, हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केलेली आहे, हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ कशी रोवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यांचं कर्तृत्व, त्यांचे मावळे, त्यांची सेना, हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये कोणता रस तयार होतो? वीर रस तयार होत असतो, वीर रस. त्यानंतर आपलं आणखी उदाहरण घेता येईल. उदाहरण लावणी आहे. सुरेखा पुणेकर अशा बऱ्याच नृत्यांगना आहेत, लावणीकार आहेत. आणि लावणी म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये शृंगार रस तयार होत असतो. प्रत्येक गावामध्ये मंदिर आहेत, धार्मिक स्थळे आहेत, त्या ठिकाणी भजन होत असते. जय जय हरी रामकृष्ण हरी, जय जय हरी रामकृष्ण हरी, रूप पाहत आलोचनी, सुख झाले ओ साजनी, असं म्हटल्यानंतर आपल्या मनात भक्तिभाव तयार होत असतो. आणि एखादी दुःखद घटना आहे, एखादा व्यक्ती मरण पावलेला आहे, अपघात झालेला आहे, आणि तो प्रसंग, ती घटना पाहून आपल्या मनामध्ये करुण रस तयार होत असतो. अरे रे रे, असं नाही व्हायला पाहिजे होतं. काही तर लगेच पाहिल्यानंतर लगेच हळहळतात, लगेच कळकळतात, लगेच रडतात, डोळ्यातून पाणी बाहेर येतं. हा रस करुण रस आहे. आणि असे वेगवेगळे 9 रस आहेत. प्रियकर प्रेयसीच्या सहवासातून प्रेम रस तयार होत असतो, शृंगार रस तयार होत असतो. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे रस या प्रसंगातून तयार होत असतो. आणि भावनांची शब्दार्थाने काढलेली चित्रे ही काय असतात? काव्यात्मक असतात. आणि अशा प्रकारचा आणि प्रत्येक माणूस हा रसासाठीच करत असतो. एखादा कवी कविता लिहित असेल, त्याला कविता लिहिण्यामध्ये रस आहे. पण एखादा व्यक्ती वाचत असेल, त्याला कोणता तरी रस आहे. सामाजिक कविता, सामाजिक कादंबऱ्या वाचतो, काही लोक ऐतिहासिक कादंबऱ्या वाचतात, काही राजकीय वाचतात, काही ग्रामीण वाचतात. हा रस आहे. आणि म्हणूनच काव्याचे शब्दच रसाचे कारण ठरतात. आपण त्या शब्दामधला भावार्थ, मतितार्थ, गर्भितार्थ आपण रसाशी जोडण्याचं काम करत असतो. हे शब्दच रसाचे कारण आहेत. आणि अशा प्रकारचे रस, अशा प्रकारची आवड, अशा प्रकारचं सौंदर्य, अशा प्रकारचं लालित्य हे शास्त्रामध्ये दिसून येत नाही. शास्त्रामध्ये काय असतं? शास्त्रामध्ये वृक्षपणा असतो, शुष्कपणा असतो, निरसपणा असतो, तोपणा असतो, एकच एक असतं, वस्तुनिष्ठपणा असतो. शास्त्रामध्ये अशा पद्धतीचं मांडणी केलेली असते. आणि शास्त्रामध्ये रस किंवा भावना आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणूनच शास्त्रापासून वाङ्मय हे वेगळं ठरत असतं. आणि काव्यात रस परिपुष्ट भावना असते. कारण रसामुळेच साहित्य माणसाला, व्यक्तीला भावतं, आवडतं, लिहिणाऱ्यालाही, वाचणाऱ्यालाही, ऐकणाऱ्यालाही. आणि म्हणूनच रस ही भावना हेच काव्याचे मुख्य तत्व आहे. आणि त्यामुळेच साहित्यातील भावदर्शन हे आस्वाद्य होत असतं. आणि लौकिक पातळीवरचा अनुभव कवीच्या प्रतिमाशक्तीच्या माध्यमातून अलौकिक बनतो आणि वाचकाच्या मनामध्ये तो आस्वाद्य होतो. तर अनेक उदाहरण आपल्याला घेता येईल. आता उदाहरणामध्ये कवी यशवंत यांची आई नावाची कविता आहे. स्वामी तिन्ही जगाचा भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा भिकारी ही कवी यशवंत यांची कविता आहे. ती कविता मातृमहामंगल प्रेमाचा स्त्रोत म्हणून याकडे आपला पाहता येईल. त्यानंतर कवी माधव जुलेन यांची
आई नावाची कविता आहे. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझं आता मी कोणत्या उपाय. आईचं प्रेम, आईच्या प्रेमाचं स्वरूप आपल्याला मोजता येत नाही, किंवा आईच्या प्रेमाचं वजन हे 1 क्विंटल आहे, 2 क्विंटल आहे, 3 किंवा असं अजिबात सांगता येत नाही. आईचं प्रेम, आईच्या प्रेमाचं स्वरूप, आईच्या प्रेमाची महती, आईच्या प्रेमाचं मांगल्य हे अथांग सागरासारखं आहे. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझं आता मी कोणत्या उपायी. आईला आपण ज्या शब्दाने हाक मारतो ते शब्द, त्या उपमासुद्धा कमी पडतात, फिक्या पडतात. इतकी अथांग अशी आईच्या प्रेमाची उंची आहे. आईचं प्रेम हे आपण एका शब्दामध्ये मोजू शकत नाही. त्यानंतर आपल्याला दुसरं आणखी उदाहरण घेता येईल. फमू शिंदे यांची आई नावाची कविता आहे. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई जेव्हा नसते तेव्हा सर्वच काही मावत नाही, सर्वच काही मावत नाही. हा अशा प्रकारचा विचार रसविचार आहे. माणसाच्या जीवनातला सर्वोत्कृष्ट विचार, सर्वोत्तम भावना ही रस नावाची भावना आहे. तो कोणताही रस असेल, मग रौद्र रस असेल, वीर रस असेल, करुण रस असेल, शृंगार रस असेल, भक्ती रस असेल, वगैरे वगैरे वगैरे, अशा प्रकारचे रस आहे. आणि रस असेल आणि प्रत्येक माणूस रसासाठीच प्रयत्न करत असतो, रसासाठीच झटत असतो, रसाच्या उद्दिष्टपूर्तीसाठीच आपण शाळेत जातो, आपण शिक्षण घेतो, आपण अभ्यास करतो, कुठलं तरी आपलं ध्येय काढतो. रस असला पाहिजे. रस जर नसेल तर आपण ध्येय काढता येत नाही. एखाद्या मुलाला आईवडील पुन्हा पुन्हा अरे शाळेत जा, अभ्यास कर, शाळेत जा, अभ्यास कर, त्याला इंटरेस्ट नाही, रसच नाही. त्याच्या शिक्षणविषयक त्याच्या मनात भावना चांगली जागृत झालेली नाही, विकसित झालेली नाही. आणि तो कसं काय, त्याला जबरदस्ती करून तो त्याच्या मनामध्ये रस निर्माण होणार नाही. तो स्वतःहूनच त्याच्यामध्ये रस जागा असला पाहिजे, जागृत झाला पाहिजे, आणि ते हळूहळू हळू तो असा वाढला पाहिजे, तरच रसविचार निर्माण होत असतो. आणि आपण पौवर्त्यांनी जी काही 6 काव्यलक्षण सांगितलेली आहेत, या प्रत्येक काव्यलक्षणामध्ये काही ना काही उणीव आहे. पण असं रसविचार हे एकमेव काव्यलक्षण आहे पौवर्त्यांचं की ते सर्वोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांगपूर्ण आहे, दोषरहित, गुणयुक्त अशा प्रकारचं काव्यलक्षण आहे. आणि म्हणूनच या काव्यलक्षणाचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. पौवर्त्यांनी जी काही 6 काव्यलक्षण सांगितलेली आहेत, या 6 काव्यलक्षण अशा प्रकारे पौवर्त्यांनी सांगितलेल्या अलंकार, वक्रोक्ती, रीती, औचित्य, ध्वनी आणि रस विचार या काव्यलक्षणाची चर्चा आपण या घटकामध्ये केलेली आहे. प्रत्येकाने रस किती महत्त्वाचा आहे, ज्या ज्या अभ्यासकांनी काव्यलक्षण सांगितले आहेत ते प्रत्येक काव्यलक्षण माझं महत्त्वाचं आहे. काव्याला शरीर आणि आत्मा याची उपमा देऊन बाह्यरंग आणि अंतरंग यांच्या माध्यमातून रसनिष्पत्ती कशी होते, रसाची अभिव्यक्ती कशी होते आणि आनंद कसा निर्माण होतो, आणि हे जी काव्यलक्षणं ही काव्याची काय आहेत, निकष आहेत, तत्व मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा पद्धतीने या काव्यलक्षणाचा विचार तुम्ही सर्वांनी चांगल्या पद्धतीने करावा. यावर परीक्षेमध्ये प्रश्न बहुतांश वेळा आलेला आहे आणि तुमच्या वेळेसही येऊ शकेल, काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे या घटकाची चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी तयारी करावी. आणि आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर फक्त यस सर असं म्हणू नका. जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न निर्माण झाले असतील, काही शंका असतील, काही अडचणी असेल, बिनधास्तपणे ग्रुपवर चर्चा करावी. नुसतं यस सर म्हणून उपयोग नाही. आता मी बोलत जाईल, मी व्हिडिओ टाकत जाईल, तुम्ही फक्त यस सर, ही एकमार्गी प्रक्रिया झाली. अध्ययन आणि अध्यापन ही द्विमार्गी प्रक्रिया झाली पाहिजे. दोघांमध्ये संवाद झाला पाहिजे.
प्राध्यापकामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद झाला पाहिजे. जसा मी बोलणे, मी व्हिडिओ टाकणे ही एकमार्गी प्रक्रिया आहे. मी व्हिडिओ टाकलेही पाहिजेत, मी तुमच्याशी संवाद साधला पाहिजे, तुम्हीसुद्धा माझ्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आता हे आपण पाहिलेलं आहे पौवर्त्यांनी सांगितले काव्यलक्षण. आता पाश्चात्यांनी सांगितलेल्या काव्यलक्षणाचा आपण विचार करणार आहोत. आणि हा जो विचार आहे, हे जे काव्यलक्षण आहे संस्कृत व्याख्यावर आधारित हे काव्यलक्षण आहे, पौवर्त्यांचं काव्यलक्षण आहे. आता उद्याच्याला आपण जे पाश्चात्य, इंग्रजी, आधुनिकांनी सांगितले इंग्रजी काव्याच्या व्याख्या त्यावर आधारित पाश्चात्याचं काव्यलक्षण आहे, त्याचा विचार आपण उद्याच्या तासाला करणार आहोत.